धन्यवाद अध्यक्ष महोदय. माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, हे शासन पूर्व विदर्भाला स्टील कॉरिडॉर म्हणून विकसित करणार असल्याचे महामहिम राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात नमूद केले आहे. असे असताना दुसरीकडे मात्र शासनाने पश्चिम विदर्भातील प्रमुख जिल्हा असलेल्या अमरावती जिल्ह्यात गारमेंट हब उभारण्याची घोषणा करूनही अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे शासनाने केवळ घोषणांचा पाऊस न पाडता केलेल्या घोषणांची त्वरित अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे. अध्यक्ष महोदय, अमरावती जिल्ह्यात कापूस, तूर, सोयाबीनचे अधिक प्रमाणात उत्पादन होत असताना त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग अमरावती जिल्ह्यात नाहीत. संपूर्ण कच्चा माल बाहेर पाठवला जात असल्याने अपेक्षित रोजगार निर्माण होऊ शकत नाही. शेतकऱ्यांना अल्प दरात मालाची विक्री करावी लागत आहे. वास्तव असे आहे, परिस्थिती बदलण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची पायाभरणी करण्याची मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्र राज्य हे परकीय गुंतवणुकीसाठी पसंतीचे राज्य असल्याचे हे शासन नेहमी सांगत आहे. राज्य शासनाचे परकीय गुंतवणुकीतून अमरावती जिल्ह्यात विविध उद्योग निर्माण करण्यात यावे ही मागणी अध्यक्ष महोदय आपल्याद्वारे मी करत आहे. अध्यक्ष महोदय, अमरावतीतील सातुर्णा बडनेरा या मार्गावरील MIDC आणि नांदगाव पेठ येथील पंचतारिक औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग उभारणीसाठी नांदगाव पेठमध्ये वस्त्रोद्योग कारखाने असले तरी कच्चा माल अमरावती बाहेरून आणला जातो. कापूस उत्पादनांना त्याचा लाभ होत नाही. 2019 ते टेक्स पार्क उभारण्यात आला. 30 वस्त्रोद्योग प्रकल्पाची घोषणा करण्यात आली, परंतु सद्यस्थितीत या MIDC मध्ये केवळ मोजक्याच कंपन्यांना आपले उद्योग सुरू करण्यात आले आहे. आणि महत्त्वाची एक आपल्या रोडच्या माध्यमातून माझ्या दर्यापूर अंजनगाव रोडवर काल एक भीषण अपघात या रोडद्वारे झालेला आहे. म्हणून रोडच्याही अवस्था भीषण आहे. त्यावर रोडच्या अवस्थेवरही अध्यक्ष महोदय आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, यापूर्वी अमरावती, दर्यापूर, बडनेरा, अचलपूर या ठिकाणी कापड सूतगिरण्या अस्तित्वात होत्या. त्यांचे अस्तित्व संपुष्टात आल्याने हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. स्थानिक पातळीवर उत्पादित होणारा कापूस बाहेर पाठवावा लागत आहे. अंजनगाव, सुरजी, चांदूर बाजार रेल्वेमधील साखर कारखाने डबघाईस आले आहेत. हीच परिस्थिती, यावर लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. अध्यक्ष महोदय, मोर्शी तालुक्यात 2017 मध्ये हिवरखेड जवळील ठाणा-टुनी येथे संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. जैन फार्म फ्रेश हिंदुस्तान कोका कोला संत्रा उत्पन्न उन्नती प्रकल्पाच्या माध्यमातून याची उभारणी करण्यात येणार होती. सुमारे 104 एकर जागेत 600 कोटीच्या गुंतवणुकीतून या प्रकल्पाची निर्मिती होणार होती. अजूनही या प्रकल्प सुरू झालेला नाही. तर दुसरीकडे मोर्शी तालुक्यातील काही ठिकाणी संत्रा टिकून राहावा म्हणून वॅक्सिनेस प्रकल्प आहेत, पण संत्र्यावर प्रक्रिया करून त्याची निर्यात करणाऱ्या प्रकल्पाबाबत अजूनही ठोस निर्णयाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर अंमलबजावणीसाठी वॉर रूमची निर्मिती करणे आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, नागपूरप्रमाणे अमरावतीला औद्योगिक हब बनवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागेल. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कृषी आधारित प्रकल्पाची उभारणी व्हावी. अध्यक्ष महोदय, पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत शेतकऱ्यांसाठी व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. वर्ष 2023 ते 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने हे अभियान राबवले जाणार असून शेती खर्च कमी करून शाश्वत उत्पादन यामागील प्रमुख उद्देश असला तरी अवकाळी पाऊस, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा वेळी शासनाकडून तत्पुंजी येणारी मदत ती केवळ वेळेत न मिळाल्याने शेतकरी हवालदिल होऊन सावकारी कर्ज घेऊन पुढील हंगामाची तयारी करीत आहे. अध्यक्ष महोदय, 2 मिनिट मी तुमचा वेळ घेत नाही, कारण की सकाळी तुमचाच वेळ आहे. बस. अध्यक्ष महोदय, संपवा 2 मिनिटात. माझ्या मतदारसंघातील अंजनगाव, सुरजी व दर्यापूर तालुक्यात जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे
शेत पिकांचे व शेत जमिनीचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारी मदत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे अद्यापपर्यंत अनेक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकली नाही। अध्यक्ष महोदय, राज्य शासनाने पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकरिता निवासी वसाहत बांधण्यासाठी पोलीस गृहनिर्माण वसाहत प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे। असे असताना हेच पोलीस अधिकारी व कर्मचारी ज्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावतात त्या पोलीस स्टेशनची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे असून अनेक ठिकाणी अद्यापही ब्रिटिशकालीन इमारतीमध्ये पोलीस स्टेशनचा कार्यभार सुरू आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी येथील पोलीस स्टेशनची इमारत ही ब्रिटिशकालीन असून सन 1911 मध्ये या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते। सद्यस्थितीत सदर इमारत अत्यंत जीर्ण व मोडकळीस आलेली आहे। इमारतीला जागोजागी तडे गेलेले आहे, सतत पडझड होत आहे। त्यामुळे तेथील पोलीस कर्मचारी जीव मुठीत घेऊन आपले कर्तव्य बजावत आहेत आणि पोलीस स्टेशनमधील मुद्देमालासह महत्त्वाचे अभिलेख कागदपत्र खराब होत आहेत। यावरही लक्ष देण्याची अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून गरज आहे। त्यामुळे अंजनगाव नगर परिषदेच्या विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 22 पोलीस स्टेशन कृषी विभागाची खेल आगोने भू क्रमांक 5 व खेल हिराजी भू क्रमांक 16 या जागेपैकी सध्या विना वापर असलेली 1.20 ही जमीन नवीन पोलीस स्टेशन व निवासस्थान उभारण्यासाठी अंजनगाव पोलीस स्टेशनकडून प्रस्तावित करण्यात आली आहे। सदरची प्रस्तावित जागा पोलीस स्टेशन व निवासस्थान निर्मितीसाठी उपलब्ध करून देऊन नवीन पोलीस स्टेशनची इमारत व निवासस्थानाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी। झालं एकच मिनिट। अध्यक्ष महोदय, शासनाने देवस्थानचा विकास करणे व पर्यटकाला चालना देण्याकरिता राज्यातील 75 ठिकाणी आधुनिक सोयी सुविधा नमोयुक्त पर्यटक माहिती व सुविधा केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। असताना बारी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत शिरोमणी रूपलाल महाराज यांच्या समाधीचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी येथे संत शिरोमणी रूपलाल महाराज यांची समाधी असून राज्यभरासह संपूर्ण देशभरातून या ठिकाणी भावी भक्त पर्यटक येत असतात। परंतु या ठिकाणी असलेल्या अपुऱ्या सोयी सुविधेमुळे भाविकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे मौजे, जेतमलपूर, अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती येथील सर्वे क्रमांक 22 मधील एकूण क्षेत्रफळ 4.37 हे पैकी 1.17 हेक्टर जमिनीवर श्री संत शिरोमणी रूपलाल महाराज यांचे एकच अर्धा मिनिट कन्क्लूड करा पटकन। यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे अशी भाविकांकडून सातत्याने मागणी होत आहे। त्या अनुषंगाने मी सर्व आवश्यक बाबींचा समावेश असलेला प्रस्ताव अमरावती जिल्हाधिकारी यांच्याकडे शासनात सादर करण्यात आलेला आहे। सदर प्रस्तावात मंजुरी देण्यात अनुषंगाने शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते। अध्यक्ष महोदय, मी आपणाद्वारे विनंती करतो की या स्मारकाला निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही विनंती मी आपल्याद्वारे करतो आणि मला तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणावर मत मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। खऱ्या अर्थानं राज्यपाल महोदयांनी म्हटलंय की माझं शासन समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन समावेशक, प्रागतिक आणि विकसित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी कार्य करत आहे। त्यांनी दिलेल्या या शब्दाप्रमाणे जर आपल्या शासनानं काम केलं आणि आमच्यासारख्या सर्व पक्षीयांना बरोबर घेऊन जर काम करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदय, सर्व मंत्री महोदयांनी केला तर पाहिलेलं स्वप्न विकसित महाराष्ट्र 2047 पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यासाठी आपण एक व्यापक आणि धोरणात्मक आराखडा तयार केला आहे आणि राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत $5 ट्रिलियन पर्यंत वाढवण्याकरता व्हिजन मॅनेजमेंट युनिट स्थापन केलेलं आहे। हे सर्व करत असताना एका बाजूला आपलं महाराष्ट्र पुढे जाण्याचे स्वप्न आपण सर्वजण पाहत असताना मी ज्या मतदारसंघातून खेड आळंदी मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे त्या मतदारसंघामध्ये
आजही अनेक योजना त्या ठिकाणी अपूर्ण आहेत. खऱ्या अर्थानं गेले 1.25 वर्ष झालं कोणत्याही स्वरूपाचं बजेट या ठिकाणी कोणत्याही मतदारसंघाला झालं नाही. पुरवणी बजेट व्यतिरिक्त कोणताही निधी मोठा प्रत्येक मतदारसंघाला मिळाला नाही. निवडणुकाच्या कालावधीमध्ये सत्ताधारी मंडळींनी आमच्यावर आरोप केले की विरोधक म्हणून यांना कोणताही निधी दिला नाही. परंतु शासनावर सुद्धा आम्हाला आरोप करायचे नाहीत. परंतु शासनाला माझी विनंती आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये काही महत्त्वाची कामं आहेत की जेणेकरून त्या कामामुळं आपला महाराष्ट्र नक्की विकसित महाराष्ट्र होईल. खेड आळंदी मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ असेल, PWD असेल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ असेल, वेगवेगळ्या माध्यमातून कामं होणं गरजेचं आहे. एक मोठी MIDC म्हणून चाकण MIDC आशिया खंडात सर्वात मोठी MIDC आहे की ज्या MIDCमुळं आपल्या महाराष्ट्र सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये GST मिळतो आणि त्या माध्यमातून अनेक विकास कामं होत असतात. त्याच MIDCला आणि चाकण आणि राजगुरुनगर, आळंदी आणि संबंधित सभोवतालच्या गावांना ट्रॅफिकनं विळखा घातलेला आहे. खऱ्या अर्थानं हा विळखा जर सोडवायचा असेल तर यापूर्वीसुद्धा PMRDच्या माध्यमातून, PWDच्या माध्यमातून, MSIDCच्या माध्यमातून, MSRDCच्या माध्यमातून अनेक नियोजन त्या ठिकाणी केलं गेलं. खऱ्या अर्थानं ज्यांना आपण श्रद्धांजली अर्पण केली ते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी स्वतः त्या ठिकाणी दौरा करून संपूर्ण ट्रॅफिकमुक्त चाकण आणि राजगुरुनगर खेड तालुका करण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यानुसार आराखडा तयार करून चाकण शिक्रापूर रस्त्याचं टेंडर झालं. PMRDने काही ठराविक रस्ते त्या ठिकाणी मंजूर केले. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा 300 ते 350 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला. अद्यापपर्यंत अनेक कामं त्या ठिकाणी सुरू नाही आहेत आणि जी कामं ट्रॅफिक कमी करण्यासाठी होणं गरजेचं आहे त्यासाठी भविष्यात निधी मिळावा. हीच खऱ्या अर्थानं ट्रॅफिकमुक्त जर आमचं चाकण आणि खेड तालुका झाला तर दादांना तीच खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरणार आहे. हे सर्व होत असताना खऱ्या अर्थानं आपल्या नाशिक फाटा ते राजगुरुनगर या नॅशनल हायवेचं इलेव्हेटेड रोडचं टेंडर प्रक्रिया थांबलेली आहे. ती सुद्धा सुरू होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. या माध्यमातून होत असताना या खेड तालुक्यामधून जाणारी पुणे नाशिक रेल्वे या ठिकाणी तिची अलाइनमेंट बदलल्याचं कळतंय. तो प्रोजेक्ट रद्द झाल्याचं कळतंय. परंतु सर्व त्या भागातील मग संगमनेरचे आमदार असतील, आपल्या आंबेगावचे असतील, जुन्नरचे असतील, खेड तालुक्याचा मी असेल आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी आमची या ठिकाणी मागणी आहे की पुणे नाशिक रेल्वे ही आहे त्याच अलाइनमेंटप्रमाणे व्हावी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं MIDCच्या माध्यमातून MIDC संलग्न असणारी जे अधिकारी वर्ग आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे. कोणत्याही स्वरूपाचं त्या ठिकाणी दुरुस्ती वजा कोणतंही काम त्या ठिकाणी होत नाही. चुकीच्या पद्धतीनं टेंडर प्रक्रिया होऊन त्या ठिकाणी लाखो रुपये भ्रष्टाचार त्या ठिकाणी होत आहे. त्याची चौकशी खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. खेड तालुक्यामध्ये 2-3 धरणं आहेत. कलमुडी धरण आहे, चासकमान धरण आहे, भामाआसखेड धरण आहे. या धरणांचं पुनर्वसन ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्यांना लाभ क्षेत्रामध्ये अद्यापपर्यंत जमिनी मिळाल्या नाही आहेत. वारंवार त्यासाठी आंदोलन केलं, त्यासाठी अधिवेशनामध्ये बोललो, पाठपुरावा केला, परंतु संबंधित अधिकारी त्याची दखल न घेता खऱ्या अर्थानं दुबार तिबार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होऊन या ठिकाणी एका शेतकऱ्याला 3-3 वेळा वाटप केलेलं आहे. त्यामुळं पुनर्वसनच्या माध्यमातून लोकांना जमिनी मिळाल्या आहेत आणि ज्या ठिकाणी कॅनॉलचा लाभच भेटणार नाही अशा ठिकाणी संपादित केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी परत मिळाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. त्याचबरोबर भामाआसखेडचा जो कॅनॉल गेला होता तो कॅनॉल रद्द झाला. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला नाही आणि ज्यांनी त्या ठिकाणी काही लोकांनी पैसे घेतले परंतु कालांतरानं तो कॅनॉल रद्द झाला त्या शेतकऱ्यांना सुद्धा पूर्ववत त्यांच्या जमिनी त्या ठिकाणी मिळाव्यात.
चासकमान धरणाअंतर्गत, भामाआसखेड धरणाअंतर्गत, कळमुडी धरणाअंतर्गत त्या ठिकाणी बुडीत बंधाऱ्याचं सर्वेक्षण यापूर्वी झालेलं आहे. त्यासाठी निधी मिळून माननीय मंत्री महोदय आदरणीय विखे पाटील साहेब यांनी स्वतः हेलिकॉप्टरमधून त्या धरणांची पाहणी केली आणि त्यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर बुडीत बंधारे त्या ठिकाणी आदिवासी भागातील लोकांना शेतीसाठी आणि पाणी योजना त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी करून देऊ. त्याचं जे कामकाज आहे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं त्या ठिकाणी पूर्ण करावं, निधी मिळावा. आणि खेदाची बाब म्हणजे असंही की चासकमान धरणाचा उजवा आणि डावा कालवा ज्यावेळेस झाला त्यावेळेस अत्यंत निकृष्ट पद्धतीनं त्यावेळेस टेक्निकली कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही आणि कॅनॉल हा निकृष्ट दर्जाचा झाला. 143 किलोमीटर झालेला कॅनॉल शिरूर आणि पूर्व भागामध्ये पाणी गेलं, परंतु आमच्या खेड तालुक्यामध्ये किलोमीटर 00 ते 72 या दरम्यान यापूर्वी एक टेंडर लाईनिंगचं झालं होतं. संबंधित कॉन्ट्रॅक्टरांनी काही मंत्री महोदयांना हाताशी धरून त्या ठिकाणी ते काम अद्यापर्यंत पूर्ण केलं नाही. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गळतीमुळं लोकांच्या जमिनी नापीक झाल्या आणि त्यामुळं जे पुढं पाणी जाणार आहे 30 दिवसात जाणारं पाणी 45 दिवस लागतात. 15 दिवस जवळजवळ 450 क्युसेक्सनी 500 क्युसेक्सनी जाणारं पाणी त्या ठिकाणी वाया जाते आणि त्यामुळं खेड तालुक्यामध्ये जे पाणी गरजेचं आहे ते पाणी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि शासनानं आता किलोमीटर 72 ते तिथून पुढच्या 70 किलोमीटरचं लाईनिंगचं कामचं टेंडर झालेलं आहे. मी आपल्या अध्यक्षांच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय आणि शासनाला कळू इच्छितो की जोपर्यंत खेड तालुक्यातलं लाईनिंग होत नाही, जोपर्यंत त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकून त्याचं काम काढून पुन्हा खेड तालुक्यातलं 72 किलोमीटरचं काम जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत पुढचं काम आम्ही त्या ठिकाणी करू देणार नाही. कारण पुढं जरी लाईनिंग झालं आणि 72 किलोमीटरमध्ये मागं गळती राहिली तर खेड तालुक्यामध्ये अन्याय आता शेतकऱ्यांचा आम्ही सहन करणार नाही. त्यामुळं शासनाला माझी विनंती आहे की पहिल्यांदा खेड तालुक्यातलं लाईनिंगचं टेंडर व्हावं. उजवा कॅनॉल त्या ठिकाणी जोपर्यंत शेतकऱ्यांना हवा आहे तोपर्यंतची दुरुस्ती होऊन त्या कॅनॉलमार्फत सुद्धा पाणी मिळावं. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी होत असताना शेतकऱ्यांच्या संदर्भात हमीभावाच्या माध्यमातून आमच्या तालुक्यामध्ये कांदा उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कांद्याला हमीभाव मिळावा, कांद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक बंद व्हावी आणि शासनानं त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करत असताना 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत या ठिकाणी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून सोलरच्या माध्यमातून कनेक्शन दिली जातात. परंतु शासनानं शब्द दिला होता की त्या पुढची जी कनेक्शन आहेत ती आपल्या रेग्युलर लाईनवरून देण्यात येतील. परंतु आता 7.5 HP पुढची कनेक्शनसुद्धा त्या ठिकाणी लाईनवरून दिली जात नाही आहे. त्याच्यासाठी सुद्धा सोलर घ्यावं अशी आठ पुन्हा शासनानं या ठिकाणी घातलेली आहे. मला शासनाला विनंती करायची की 7.5 HP सोलर लाईटच्या माध्यमातून त्या ठिकाणी नक्की घेऊ. परंतु त्याचबरोबर आवाडा ग्रुपच्या माध्यमातून जमिनीचा भाडेपट्टा करार करून मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी माफ करून शेतीला दिवसा वीज पुरवठा अभियान 2025 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून चालू आहे. शासनाकडून फसवणूक होती की कंपनीकडून फसवणूक होती की त्या MSEBच्या कंपनीकडून फसवणूक होती मला माहीत नाही. परंतु अत्यल्प दरामध्ये त्या ठिकाणी गावची गायरानं पूर्वी गावाच्या गाया आणि जनावरं चरण्यासाठी आरक्षित होती. त्यावर या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा विचार न करता ती गायरानं फक्त 2च मिनिट आता शेवटीच आहे 1 मिनिट तर ती गायरानावर त्या ठिकाणी त्या योजना होऊ नयेत या विचाराचा मी आहे. अनेक गावांनी त्या ठिकाणी विरोध केलेला आहे. त्यामुळं शासनाने सक्ती करू नये आणि अशा माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी होत असताना करोनाच्या कालावधीमध्ये काही विद्यार्थ्यांचे आईवडील त्या ठिकाणी दगावले गेले आणि त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत 1ली ते 10वी यासाठी शिक्षण मोफत मिळण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न व्हावेत. शासनाच्या उमेद अभियानांतर्गत जवळजवळ 6,60,000 महिला स्वयंसहायता गटांची स्थापना केली असून
त्या ठिकाणी सर्व बचत गटांना चांगल्या पद्धतीनं न्याय शासनाच्या माध्यमातून मिळावा आणि उमेद मालच्या माध्यमातून जी आपण संकल्पना सुरू केलेली आहे त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे, ती पुढं त्या ठिकाणी कार्यान्वित व्हावी. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून होत असताना दिव्यांग व्यक्तींना सुद्धा खऱ्या अर्थानं ज्या ज्या योजना आहेत त्यासुद्धा पुढं नेण्याचं काम या ठिकाणी करावं. कुंभमेळ्याच्या सिंहस्थ कुंभमेळा 27-28च्या नियोजनानुसार खेड तालुक्यामध्ये सुद्धा भीमाशंकर विकास आराखडा मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला. खेड ते भीमाशंकर या रस्त्यासाठी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी काम मंजूर झालं, परंतु काही कारणानं संपादन असेल 27-28पर्यंत ते काम पूर्ण होऊ शकत नाही. परंतु कुंभमेळ्याला येणारी मुंबई आणि महाराष्ट्रातून येणारी जी लोकं आहेत त्यामध्ये PWDच्या माध्यमातून कलेक्टर महोदयांनी नवीन आराखडा एक तयार केलेला आहे. ते जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना निधी मिळावा. त्यामध्ये करंजविरे वांद्रे ते आपल्या घोटवडी मार्गे, धामणगाव मार्गे, शिरगाव मार्गे, तळेघर तो एक रस्ता आहे आणि अजूनही 2-3 रस्ते जे जोड रस्ते आहेत त्यासाठी निधी मिळावा. खऱ्या अर्थानं ही ट्रॅफिक जर कमी करायची असेल तर आपल्या खेड तालुक्यामधून शिरूर त्याचबरोबर शिरोली आणि कर्जत उरण पनवेल हा रस्ता यापूर्वी अनेक वेळा त्याचा आराखडा शासनासमोर सादर केला. माननीय उपमुख्यमंत्री महोदय स्वर्गीय अजितदादा पवार यांचं स्वप्न होतं, त्यांनी त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये आणून त्याला मंजुरी देऊ असा शब्द सर्वांना दिला, कारण तो रस्ता फक्त खेड तालुक्यासाठी वरदान नाही, परंतु त्या पुणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये रिंग रोडच्या नंतर जर ट्रॅफिक कमी करायची असेल तर तो रस्ता होणं गरजेचं आहे. आजसुद्धा आपल्या जयंत पाटील साहेबांनी हा विषय मांडला, त्यामुळं त्या रस्त्याला सुद्धा येत्या बजेटमध्ये त्या ठिकाणी तरतूद व्हावी. अनेक मंदिरांना अष्टविनायक यासाठी यापूर्वी आराखडे तयार केले गेले. खेड तालुक्यामध्ये आता माननीय राज्यपाल महोदयांनी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की राजकारणाला आणि समाजकारणाला वारकरी संप्रदायाची जोड असते आणि आमच्या खेड तालुक्याला जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे. त्याच ठिकाणी भंडारा आणि भामचंद्र डोंगर या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं वास्तव्य आहे. अशा या स्थळांना यापूर्वी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून निधी मिळून काही कामं झाली होती, परंतु आत्ताच्या कालावधीमध्ये त्या परिसरामध्ये नागरीकरण आणि भाविकांची वर्दळ वाढल्यामुळं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळून त्या ठिकाणी इंद्रायणी नदी शुद्धीकरणाचं काम आता नगर परिषद आणि त्याचबरोबर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल आम्ही सर्वांनी हाताशी घेतलेलं आहे. त्यासाठी PMRDने मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे. अधिकची तरतूद करून त्या ठिकाणी इंद्रायणी नदी शुद्धीकरणासाठी मोठा निधी मिळावा आणि त्याचबरोबर आपल्या गुरुपीठच्या माध्यमातून आळंदी या ठिकाणी 750 वर्ष ज्ञानदेवांना झाली आणि त्यांच्या जन्मशताब्दी त्या ठिकाणी 750 वर्ष पूर्तीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयाने 750 कोटी रुपयाचं ज्ञानपीठ बांधण्याचा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचं काम लवकरच या ठिकाणी सुरू व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या भीमाशंकर विकास आराखड्यामध्ये अजूनही काही गोष्टींचा समावेश होणं बाकी आहे. त्यासाठी निधी मिळावा. या आजच्या अभिभाषणावर या ठिकाणी बोलत असताना खऱ्या अर्थानं विरोधक म्हणून निषेध व्यक्त करण्यापेक्षा विरोधक म्हणून शासनाकडे माझी विनंती आहे की आमच्या ज्या ज्या अडीअडचणी आहेत किंवा आम्हाला जे जे निधी लागतात ते आपण वेळेत आणि या ठिकाणी आपलेच सर्व आमदार आहेत या भूमिकेतून आम्हाला द्यावेत की जेणेकरून हा महाराष्ट्र विकसित करण्यासाठी आमच्यासुद्धा मतदारसंघाचा हातभार आणि जनता ही एकच आहे. माऊलींचा शब्द आहे विश्वाची माझे घरं. त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी हे महाराष्ट्र हा माझाच आहे आणि महाराष्ट्रातील सर्व 288 आमदार हे माझेच आहेत असं करून जर नक्की या ठिकाणी न्याय दिला तर 2047 नाही परंतु 2030 पर्यंतच खऱ्या अर्थानं विकसित महाराष्ट्र होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी
सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.